नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। बदलापूर येथील एका शाळेतील छोट्या मुलींवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला असून ही घटना समोर आल्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकात पालकांचं आंदोलन सुरू आहे। आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून बदलापूर येथील उद्रेकानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया आली आहे। राज ठाकरे यांनी आरोपीला कठोरीतील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयात तुमचं लक्ष असू द्या असं आवाहन मनसैनिकांना केलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे। बदलापूरच्या शाळेत लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे। मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी 12 तास का लावले असा संतप्त सवाल राज यांनी प्रशासनाला विचारला आहे। एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा। माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयात तुमचं लक्ष असू द्या असं आवाहन ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे। बदलापुरातील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर ॲक्शन मोडमध्ये आले आहेत। त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांवर कारवाईचा आदेश तर शाळा प्रशासनातील मुख्याध्यापकांसह 4 शिक्षकांचे निलंबन केले आहे। तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SITची स्थापना केली आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूया आता पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।